काय सांगू, तुम्ही भेटाल तेव्हा तुम्ही बघालच ना. ते पण आहे म्हणा. त्याला जेव्हा मी बघेन तेव्हा मला काय वाटतं हे जास्त महत्वाचं. पण ही फुलं पाहून तरी मला वाटतं की आमचं जमेल. आय गेस. गुड लक टू यू. बाय द वे, तुमचा कलर्सचा अभ्यास आहे का? ऑफकोर्स. फॅशन डिझायनर आहे मी. तेवढं तर असणारच. ओह, दॅट्स नाईस. ओके, माझ्याविषयी सगळं सांगितलंय मी तुम्हाला. तुमच्याविषयी मला काहीच माहिती नाहीये. माझ्याविषयी काय सांगू? आय मीन नथिंग स्पेशल. मी आत्याच्या ऑफिसमध्ये काम करतो. माझ्या घरी आई बाबा आहेत, 2 बहिणी आहेत. वन गॉट मॅरिड. ती अशी अधूनमधून येत असते. आमची घरं शेजारी शेजारीच आहेत. सांग तरी काय झालं ते. काय झालं रडायला? अहो, विपुलचा फोन आल्यापासून नुसती रडतेच आहे, सांगतच नाही काय झालं ते. रडणं हा कुठल्याही परिस्थितीवर उपाय होऊ शकत नाही, कळलं? तेव्हा रडणं बंद कर आणि बोल काय झालं ते. बाबा, विपुलच्या ब्रोकर मित्राच्या सांगण्यावरून शेअर्स मध्ये आम्ही पैसे गुंतवले होते. पैसे आणले कुठून? विपुलने लोन काढलं होतं. मग त्या शेअर्सचे भाव खाली येत होते, तरी आम्ही ते विकले नाही. त्याच्या मित्राने सांगितलं की हे मार्केट फ्लक्च्युएशन आहे, भाव वर जाईपर्यंत तुम्ही थांबा. मग आता आज कळलं की त्या कंपनीच्या डायरेक्टरचे सगळे फ्रॉड उघडकीस आले. त्या कंपनीच्या शेअर्सचं आणि आमच्या पैशांचं काहीच खरं नाहीये. दादा, मला या द्या आणि या. हां, या आणि या पण पॅक करा. बांगड्या गर्लफ्रेंडसाठी? छे छे, माझी आई आणि माझी लहान बहीण आहे, तिच्यासाठी. अच्छा. हां, किती झाले? 150 रुपये. हां दादा, माझे पण किती झाले ते सांगा. नाही, मी भरतो ना पैसे. नाही नाही, माझ्या बांगड्यांचे पैसे मीच भरीन. काय आहे, कर्टसी वगैरे सगळं ठीक आहे, पण मला वाटतं प्रत्येक मुलीने इंडिपेंडंट असावं. आपले पैसे आपणच भरावे. त्या काही कमी नाही आहेत मुलांपेक्षा. हसायला काय झालं? नाही नाही, आय लाईक युअर अप्रोच. प्रॉब्लेम फक्त एवढाच आहे की या दादांकडे डॉलर्सचे सुट्टे नसतील ना. ओ सॉरी. मग देऊ ना मी? हो. हां, हे घे. Hi, Nina. Oh, it's so good to see you. Same here. I'm really happy to
see you. You look lovely. And you two are looking fantastic. Hey, Riya, my God, you're looking really smart. काय ग? काय झालं? दिस वॉटर मम्मा माझं पोट. आंटी प्लीज शो मी युअर रेस्टरूम प्लीज. या sure. Straight down. तिला रेस्टरूम दाखव. जा, लवकर. I hope nothing serious. नाही ग, आता प्रवासात तर ही शमिकाला वॉर्निंग देत होती, डोंट टच दिस, डोंट ड्रिंक दिस. हिने काय काढलंय गॉड नोस. त्या अंडीची नजर लागली असेल, दुसरं काय नाही. काही म्हणालीस? नाही मी आपलं असंच. या ना, चल बस. I am absolutely thrilled to have you here. Oh God, Nina, same here. Oh, Sandy. अरे, Mike, this is big. Oh, थँक्यू. एक काम कर, सँडविच आणि माझी ड्रिंक्स माझ्या बेडरूम मध्ये घेऊन जा. ओके? आय होप यू डोंट माइंड. of course not. हे नीना, हे सँडी ऐकताना इतकं छान वाटतंय ना. अगं गेल्या काही वर्षात तिकडे मला कुणीही सँडी म्हटलेलं नाहीये. आय नो. बरं, तुला पॅम्पर करताना मला खूप मजा येणार आहे. मी शेफला तुझ्या आवडीनिवडींबद्दल सगळं सांगून ठेवलंय. नॉट जस्ट दॅट, मी असं ठरवलंय की माझी मैत्रीण इतक्या वर्षांनी इंडियात आली, मी तिची भरदास्त मस्त ठेवणार आहे. So sweet of you. आणि बघ, रियाला काय आवडतं, शमिकाला काय आवडतं मला सांगून ठेव. म्हणजे काय ग, व्हॉट्स रॉंग? नाही ग, ते शमिका अजून तिकडे आहे ना, जरा काळजी वाटते. नको करू काळजी, अभिजित आहे ना तिच्या बरोबर. हो ग, पण जय असता तर गोष्ट वेगळी आहे ना. आय नो. पण अभिजित कोणी गैर नाहीये, सुभाषचा मुलगा. अँड ही इज व्हेरी सिन्सिअर. तो शमिकाची उत्कृष्ट काळजी घे. तू काळजी करू नकोस, मी आहे ना. हो, पण कसं जायचं आता? आय नो, ते थोडंसं जरा बेअर करावं लागेल, कारण एसीची तिकीट्स नाही मिळालीत आपल्याला, जनरलची मिळाली आहेत. पण मिळाली हेच खूप आहे. करेक्ट. सॉरी, तुम्हाला का दोष देते? खरं तर मगाशी तुम्ही एवढी धावपळ करून एसीची तिकीट्स आणली. माझ्या गाढवपणामुळे ट्रेन चुकली, तर तुमचा काय दोष? नाही, दॅट्स कम्प्लिटली ओके. पण आता फक्त आपल्याला एक करायचं आहे. सी, ट्रेन स्टेशनमधून आली ना की मी आधी बांगड्या एका खिडकीमधून आधी आत ठेवून देतो, म्हणजे बांगड्या पण सेफ राहतील आणि आपल्याला ऍटलीस्ट एक सीट तरी मिळेल. ओके, बांगड्या सेफ राहतील म्हणजे आपल्याला जनरलची तिकीटं मिळाली आहेत ना. हां, तर आपल्याला धक्काबुक्की करून आत शिरावं लागेल, म्हणजे धक्का मारून. काय धक्का मारायचा आहे? धक्का कुणाला मारायचा आता? प्रत्येकालाच, कारण आपण धक्का नाही मारला तर आपण आत कसे शिरणार? धक्का कुणाला मारायचा आता? प्रत्येकालाच, कारण आपण धक्का नाही मारला तर आपण आत कसे शिरणार? बट यू डोंट वरी, आपण एक काम करूयात. तू फक्त माझ्या आजूबाजूला राहा, ठीक आहे? जस्ट माझ्या आजूबाजूला राहा, म्हणजे आत शिरताना काहीच प्रॉब्लेम येणार नाही. एकदम मस्त जाऊयात. हा, ओके. जायचं? एक सेकंड, मी आलो. अरे अभिजित, हो, बांगड्या सांभाळ जरा. एक सेकंड, मी बघतो. अभिजित. हो, चला. शमिका चल. शमिका अगं चढ ना.
चल ये लवकर. अभिजित कुठे लक्ष आहे? शमिका, अभिजित एक सेकंड चालू. शमिका, अभिजित शमिका, शमिका धाव. शमिका, शमिका धाव लवकर. शमिका धाव. बरं झालं तुम्ही हात धरला, नाहीतर मी मागेच राहिले असते. हात जरा आधीच धरायला हवा होता, म्हणजे ही वेळ पण आली नसती. मी मम्माला फोन करते. मी पण आत्याला कळवतो. ओके. आय मस्ट टेल यू नीना, तुझं घर इतकं टेस्टफुली केलंस ना तू, आणि अशी छान वॉर्म आहे ग. थँक्यू. माझं घर आहे म्हणजे काय, बॉम्ब असणारच ना. थँक्यू. माइंड ब्लोईंग. माई बघतेस का, असा मस्त पाऊस, गरमागरम भजी आणि गरम गरम चहा. माइंड ब्लोईंग, माइंड ब्लोईंग. नीना, तुझी आई भजी बनवायची ना, त्याची आठवण झाली आता. वा, झाला का आत्मा शांत? सगळं डाएट पावसात वाहून गेलं. सो मीन या. खडूस आहे. हे बरं, बिफोर आय फॉरगेट, अभिजितचा फोन आला होता. त्या दोघांना ट्रेन मिळाली आहे, सकाळपर्यंत दोघंही पोहोचतील. थँक गॉड. चला बाबा, बरं झालं. नीना, आता खरंच वाटतंय तो अभिजित होता म्हणून बरं झालं. मी काय सांगितलं माहितीये का, काळजी करू नकोस, मनसोक्त भजी खा. नीना, तुला सांगू, मला ना असं वाटतं मी माहेरपणाला आले. ऑब्विसली हे तुझं हक्काचं घर आहे. पावसात भिजू नको. ठेव 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 खाली ठेव. आली पोट बिघडलंय ना. आंटी जय कुठे आहे? अगं ऑफिस मध्ये. सगळं ऑफिस तोच सांभाळतो ना, कामाचं खूप प्रेशर असतं. बरं, मी काय म्हणते, भजी खाऊन झाल्यावरती ना आपण टेरेसवरती जाऊया. पावसात माय टेरेस इज फॅन्टॅस्टिक. Oh God, that sounds tempting. I tell you. बरं, मी तुझं सगळं सामान अनपॅक करायला सांगितलं होतं, झालं असेल एव्हाना. एकदा चेक कर आणि काही हवं असेल तर मला सांग. नीना, तू कशाला मांडामांड करतेस? म्हणजे काय? अगं, शमी येईपर्यंत आम्ही इथे थांबणार, नंतर हॉटेलमध्ये शिफ्ट होणार. काय काय म्हणालीस तू आता? अगं, म्हणजे मला असं म्हणायचं की ऐकलं, पटत नाहीये मला. इतक्या वर्षांनी तू इंडियात आली आहेस, मुंबईत आलीस, आणि तू मला मोठं तोंड करून सांगतेस आम्ही हॉटेलमध्ये शिफ्ट होणार आहोत. नथिंग डुईंग. इथे राहणार आहेस माझ्या बरोबर या घरात, हो की नाही माई? आणि वेस्टेड इंटरेस्टचा विचार कर ना. म्हणजे तुम्ही जर का इथे राहिलात तर शमिका आणि जय सतत एकमेकांना भेटत राहतील, आणि मग त्यांच्यात काहीतरी पॉझिटिव्ह डेव्हलप होण्याचे चान्सेस वाढतील ना. म्हणून म्हणते, थिंक यू आर राईट. म्हणूनच सांगते की जोपर्यंत त्या दोघांचं काही मेतकूट जुळत नाहीये तोपर्यंत इथून जायचं नाव काढायचं नाही. ओके. नीना, सगळं नीट होईल ना ग? मला खरंच वाटतं की जय आणि शमिका यांनी एकमेकांना पसंत केलं पाहिजे ग. तुला सांगते नीना, माझ्या मुलींच्या लग्नाची खूप स्वप्न पाहिली आहेत का मी.
अँटी कॅन आय यूज युअर कॉर्डलेस प्लीज? मला शमीशी बोलायचं आहे. प्लीज काय म्हणते ते तिकडे जागे. कसली वेल मॅनर्ड मुलगी आहे. या अरे यार अँटी पिकअप द कॉल. ओ नो अँटी वेर आर यू? पिकअप माय कॉल मॅन. हो गॉड. नंतर परत कोणाचा फोन होता हे चेक करायला याच नंबरवर फोन करेल हा मुलगा. आणि मग नंतर सगळ्यांना कळेल की रियाच्या डोक्यातून अजून अँडीचं भूत गेलेलं नाहीये. माई काय हे रिया? इतकं तुला समजावून सांगितलं, आम्ही सगळ्यांनी तोंडाची वाफ घालवली तरी अजून तुला कळत नाहीये काय? सॉरी ना माई. कसली सॉरी? उठसूट आधी थोबाडीत मारायची आणि नंतर सॉरी म्हणायचं, म्हणजे मग एकमेकांच्या गळ्यात गळे घालून नांद्याला मोकळे. अगं बैस इथे बैस. हे बघ बैस. हे बघ आज आम्ही इथे समजवायला आहोत, पण उद्या अर्थातच नसू. आणि आम्ही असलो काय आणि नसलो काय. रिऊ, आपण जी चूक करतो ना त्या चुकीची किंमत आपल्यालाच मोजावी लागते. आज तू त्याच्याकडे जाशील, उद्या आम्ही तुला माफही करू, पण परवा तुला त्याच्यापासून होणारा त्रास जेव्हा कळेल ना तेव्हा कितीही आमच्या मनात असलं तरी तो तुझा त्रास आम्ही घेऊ शकणार नाही. माझा ऐक बाळा, मी सांगते तुला, आपण आता इथं आलो आहोत की नाही, आपण तुझ्यासाठी छान दुसरा मुलगा बघू. शमीसाठी नाही बघितला? शमी. ओ नो. अगं माई तू पण ना. शमीला फोन करायला आले होते मी इकडे आणि मी सगळं विसरून गेले तुझी बडबड ऐकून. लागलंय का? अरे अरे हो, माझ्या लक्षातच नाही आलं. एक सेकंड. थँक्यू. प्लीज ही गाठ बांधायला माझी मदत करा ना. या